अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। माने घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असताना आपण सर्व त्या कुटुंबाचे स्वतःला एक सदस्य म्हणून समजत असू तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले पाहिजे असे ठाम मत सामाजिक कार्यकर्ते राजू मुल्लाणी यांनी व्यक्त केले। यावेळी त्यांच्या सौभाग्यवती पाकिजा मुल्लाणी या उपसरपंच म्हणून कार्यरत असून खोट्या लाडक्या भावाच्या भूल थापाला फसू नका अशी विनंती तमाम माता भगिनींना महामीडिया 24 न्यूज ब्युरो रोहन देसाई यांच्याशी बोलताना केले आहे। तेव्हा या निमित्ताने मुल्लाणी कुटुंबियांनी जिल्हा परिषदेचे आतिश शिंगे व पंचायत समितीच्या माया लोखंडे यांच्या विजयासाठी आपले बहुमोल मत देऊन सहकार्य करा असे नम्र आवाहन केले आहे। रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज आपण या भागातले सामाजिक कार्यकर्ते आणि जुने जाणते उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ज्यांची ओळख आहे ते राज मुल्लाणी यांच्यासोबत आज आपण बातचीत करण्यासाठी उपस्थित आहोत। नमस्कार मुलाणी साहेब। आज रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आपल्या पत्नी पाकिजा मुलाणी या रुकडी गावच्या विद्यमान उपसरपंच म्हणून काम करत आहेत। या मतदारसंघातील नागरिकांना, जनतेला, मतदारांना आपण काय आवाहन करू इच्छिता? नमस्कार, मी राज मुल्लाणी रुकडी, बैतुलमाल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, सनी स्पोर्ट्स क्रिकेट टीमचा मी अध्यक्ष आहे, अजर स्पोर्टिंगचा संस्थापक अध्यक्ष आहे। मला समाजकारणाची भरपूर आवड आहे। मी बैतुलमाल फाउंडेशनमधून एक 80 कुटुंबांना 2018 सालीपासून आत्तापर्यंत दत्तक घेतलेलं आहे। त्याला मी महिन्यांचा बाजार तसं आमच्या कमिटीच्या मार्फत देत असतो। तसेच क्रीडा क्षेत्रात जी पोरं क्रिकेट वगैरे खेळतात त्यांना सुद्धा मी वारंवार मार्गदर्शन करण्यासाठी या मैदानावर जात असतो। मला सामाजिक सलोखा मी माझ्या गल्लीमध्ये आता 25 वर्ष झाले, जे आमच्या भारताचे, महाराष्ट्राचे महान पुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, भगवान महावीर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, सर्वच महान पुरुषांची मी जयंती मोठ्या प्रमाणात, मी मुस्लिम गल्ली असून सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरं करतो। आता जी जिल्हा परिषद निवडणूक होऊ घातलेली आहे ते आमचे नेते आदरणीय खासदार धैर्यशील दादा यांनी उमेदवारी जी आतिश शिंगे यांना वरची दिलेली आहे आणि पंचायत समितीला माया लोखंडे म्हणून उमेदवारी दिलेली आहे। तर आतिश शिंगे हा मुलगा सर्व समाजामध्ये वावरत असून सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची, लहान मोठ्यांना मदत करण्याची त्याच्या मनामध्ये भावना आहे आणि तो मुलगा उद्याच्या काळामध्ये आमच्या मतदारसंघाला एक भविष्य असेल विकास कामाच्या दृष्टिकोनातून। आज पण त्याने एक 3-3.5 कोटीची कामं आपल्या मतदारसंघात तासगावपासून इथं पण केलेली आहेत। उद्या सुद्धा आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा आहे की ह्याच्यापेक्षा चांगलं काम आमच्या गावात होईल। आमच्या सर्वच थोरांच्या मार्गदर्शनाखाली तो आणि खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करेल अशी आम्हाला या राजपक्षांनी अपेक्षा आहे आणि सर्वच ह्या मतदारसंघातल्या जनतेने आतिशला भरभरून मतदान करून आणि खाली सुद्धा पंचायत समितीच्या लोखंडे मॅडम यांना मतदान करून खासदार साहेबांचे हात बळकट करावेच। तसेच महिलांना जे आता लाडली बहिणीचे पैसे चालू आहेत ते आमचे ऋण फेडण्याची वेळ आलेली आहे। ज्यांनी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जे चालू केली लाडली बहिणीची योजना ती अशीच पुढं ह्याच्यापेक्षा जोमाने आणि ताकदीने चालू राहण्यासाठी त्यांच्या हात बळकट जर तुम्ही आतिश शिंगे आणि माया लोखंडे यांना सर्वच आमच्या मतदारसंघातील जनतेने मतदान करावे अशी मी मतदारांना एक विनंती करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज आपण बोलण्यासाठी रुकडीच्या विद्यमान उपसरपंच पाकिजा मुल्लाणी यांच्याशी बातचीत करणार आहोत। मॅडम नमस्कार, स्वागत आहे। आज जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचाराचा जोर वाढू लागलेला आहे। आपण सुद्धा या प्रचारामध्ये सक्रिय आहात। आपलं काय आवाहन आहे मतदारांना, काय सांगू इच्छिता? माझं नाव पाकिजा राज मुल्लाणी, मी आता सध्या विद्यमान डेप्युटी सरपंच आहे। आमचे नेते खासदार धैर्यशील दादा यांच्या मार्फत जे आतिश शिंगे आणि माया लोखंडे यांना उमेदवारी धनुष्यबाण या चिन्हावर दिलेली आहे, तरी आपण सर्वांनी आतिश शिंगे आणि माया लोखंडे यांना भरभरून मताने विजयी करूया आणि आतिश शिंगे आणि माया लोखंडे यांना मत दिले म्हणजे आमच्या खासदार धैर्यशील दादा यांनाच मत दिल्यासारखं आहे। तरी आपण सर्वांनी दादांचे हात बळकट करूया। सध्या प्रचारामध्ये लाडक्या भावाचा मुद्दा प्रचंड केंद्रस्थानी येत आहे। आपलं मत काय आहे? नेमकं लाडके भाऊ म्हणजे काय, कोण आहे? लाडके भाऊ म्हणजे आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच लाडके भाऊ आहेत। त्यांनीच हे महिलांसाठी हे जे नियोजन केले लाडक्या बहिणींसाठी पैसे द्यायचं
ते एकनाथ शिंदे एकमेव हेच खरे लाडके भाऊ आहेत. दुसरी कोणी पण म्हणत असेल की हो लाडका भाऊ आहे, तो लाडका भाऊ, ते खोटं आहे ते. आणि सध्या चालू आहे ते स्कीम कायम एकनाथ शिंदे साहेबच चालू ठेवणार आहे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.